नमस्कार मंडळी, घरगुती रंग या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज पावभाजी बनवलेली आहे। ती खूप टेस्टी झाली होती। मी माझी मुलगी खात आहे। चला तर मग ह्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते। हे कुकरमध्ये मी पोटॅटो आणि शिमला मिरची टाकलेली आहे अगोदर। आता टोमॅटो, फ्लावर, हे हिरवे वाटाणे, थोडासा बीट आणि हे पाणी टाकून मी त्याला शिजवून घेणार आहे। त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद पण टाकलेली आहे। आता मी कुकर लावून घेते आणि फास्ट गॅसवरती मी 5-6 शिट्ट्या घेणार आहे। तोपर्यंत मी इकडे एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। तो मिक्सरमधून काढून घेते। हे मिक्सरमध्ये मी काढून घेतलेला आहे। हे बघा, भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत। आता मी त्याला स्मॅश करून घेते, छान असं मिक्स करून घेते। खूप टेस्टी झाली होती, नक्की तुम्ही ट्राय करा। आता हे मी लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहे। गॅसवरती लोखंडाची कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि बटरसोबत 2-3 पळ्या मी ऑइल पण टाकलेलं आहे। हे दोन्ही मिक्स मीठ टाकलेलं आहे, थोडेसे जिरे, चांगले फ्राय करून घ्यायचे। आता हे जे मी मिक्सरमधून काढलं होतं टोमॅटो आणि कांदा ही पेस्ट, हे अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत। आता हे सवयीचा हे पावभाजी मसाला मी त्यात वापरणार आहे। 1 चमचा मी त्यात सवयीचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। आता ही काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे। हे आता गरम मसाला आहे आपण टाकलेला आहे मी त्याच्यात। आता हे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत। आता हे शिजवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या मी टाकत आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं, त्यात पाणी पण टाकलेलं आहे आणि कसुरी मेथी थोडीशी मी टाकलेली आहे चवीपुरती। आता मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं। आता पाव गरम करून घेते। हे बघा, पावभाजी किती मस्त दिसत आहे आणि खायला पण तशीच मस्त झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान झाली होती। थँक्यू।